नमस्कार मंडळी, मी समृद्धीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण 1 किलो पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत आणि तेही मार्केटमध्ये जसा चविष्ट असा पातळ पोह्यांचा चिवडा मिळतो तसाच आज आपण घरी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 किलो पातळ पोहे घेतलेले आहेत. पोहे सुरुवातीला आपल्याला चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे खाली जो चुरा पडतो पोह्यांचा तो निघून जातो. हे बघा, पोहे चाळल्यानंतर असा भुसा असा चुरा निघतो पोह्यांचा, तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि कढईमध्ये आता आपल्याला पोहे भाजायला घ्यायचे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कढईमध्ये पोहे भाजताना कढई पूर्ण थंड असावी. त्यामध्ये आपण एकाच वेळेला हे पोहे भाजणार आहोत. माझ्याकडे मोठी कढई आहे, त्यामुळे मी एकाच वेळेला 1 किलो पोहे भाजून घेते. जर कढई तुम्ही गरम केलीत आणि त्यामध्ये जर पोहे घातलेत तर काय होतं, पोहे आकसण्याची शक्यता असते आणि असे पातळ असे चपटे असे पोहे राहत नाही. म्हणून आपण काय करायचं आहे, कढई थंड असतानाच आपण हे पोहे कढईमध्ये घालायचे आहेत आणि भाजणार आहोत. त्यामुळे ते छान पातळ असे पोहे राहतात, आकसत नाहीत. जर तुमच्याकडे मोठी कढई नसेल तर तुम्ही 2 बॅचेसमध्ये हे पोहे भाजू शकता. तसंच जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर तुम्ही हे पोहे 1 दिवस उन्हामध्ये वाळवलेत तरी ते छान असे चुरचुरीत होतात पोहे. आता हे पोहे आपण भाजायला घेतलेत. आता हे पोहे भाजताना गॅसची फ्लेम आपण स्लोच ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपण हे पोहे छान भाजून घेणार आहोत. आता हे एवढे 1 किलो पोहे भाजायला मला 20 मिनटं तरी लागलेली आहेत. आपण सारखं मध्ये मध्ये हलवून हे पोहे भाजणार आहोत आणि जिथपर्यंत आपले पोहे छान असे चुरचुरीत होत नाहीत तोपर्यंत आपण हे पोहे भाजणार आहोत. आता हे पोहे भाजलेत की नाही हे चेक करताना आपण थोडेसे पोहे हातात घ्यायचे आणि चुरून बघायचे. हे बघा, इथे पोहे छान असे भाजले गेलेले, छान चुरचुरीत झालेले आहेत. किंवा थोडेसे पोहे तुम्ही तोंडात घालून सुद्धा बघू शकता. खाताना सुद्धा ते छान चुरचुरीत लागले की समजायचं पोहे छान इथे भाजले गेलेले आहेत. आता इथे पोहे तर आपले भाजून झालेले आहेत. आता इथे दुसऱ्या कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेतले, त्यामध्ये 1.5 वाटी एवढं सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. पातळ असे हे काप करून घेतलेले आहेत. ते आता आपण ह्या तेलामध्ये छान असे स्लो फ्लेमवर तळून घेणार आहोत. हलकेसे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. आणि हे बघा, आता 5-1 मिनटामध्येच हे सुकं खोबरं छान असं तांबूस रंगावर आपण तळून घेतलेलं आहे. आता हे तळलेलं सुकं खोबरं आपल्याला झाऱ्याने गाळून घ्यायचं आहे. त्यातील सर्व तेल आपण झाऱ्याने गाळून घ्यायचं आहे. आणि हे तळलेले सुकं खोबऱ्याचे काप आपण पोह्यावर असेच घालणार आहोत. आता ह्याच तेलामध्ये आपण 1 पाऊण वाटी कच्चे शेंगदाणे तळून घेणार आहोत. आता हे शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. ह्यामध्ये तुम्ही कोणते दुसरेही ड्रायफ्रूट्स घालू शकता. आता हे शेंगदाणे आपण हलकेसे ब्राऊन होईपर्यंत छान असे तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम इथे आपण स्लोच ठेवली आहे आणि स्लो फ्लेमवरच आपण हे सर्व बाकीचे जिन्नस तळून घेणार आहोत. आणि हे बघा, आता शेंगदाणेसुद्धा छान असे फ्राय झालेले आहेत. आता हे सुद्धा आपण पोह्यावर काढून घेणार आहोत. आता ह्याच तेलामध्ये आपण हे चण्याचे डाळेसुद्धा आपण तळून घेणार आहोत. जेवढे आपण शेंगदाणे घेतले त्यापेक्षा थोडेसे कमी आपण इथे डाळे वापरणार आहोत. आणि हे सुद्धा आपण छान असे फ्राय करून घेऊया. आता हे डाळे आपल्याला फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही, कारण ते आधीच भाजलेले असतात. त्यामुळे हलकेसे आपण 2-1 मिनटं आपण फक्त ते तेलामध्ये तळून घेणार आहोत. आणि आता लगेच आपण हे काढणार आहोत. आता हे डाळे आपण जेव्हा तळतो त्यावेळेला तेलात सोडल्यानंतर ते थोडं फसफसतं आणि छान असे तळून झाल्यानंतर तेल थोडं शांत होतं. तेव्हा समजायचं की डाळे इथे छान असे तळून झालेले आहेत आणि आपण तेव्हा ते डाळे काढायचे आहेत. आणि आता डाळे तळून झाल्यानंतर ह्यामध्ये मी 15 मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक चिरून घेतलेली आहेत. तिखट मिरची आहे ही सुद्धा आपण ह्यामध्ये छान अशी तळून घेणार आहोत. ही पण हलकीशी अशी ब्राऊन झाली पाहिजे, छान अशी चुरचुरीत मिरची ह्यामध्ये झाली पाहिजे. कारण ह्यामध्ये जर आपण अर्धी कच्ची अशी जर मिरची ठेवली तर आपला चिवडा मऊ होऊ शकतो. म्हणून ह्यामध्ये मिरची छान अशी चुरचुरीत होईपर्यंत आपण ह्यामध्ये तळून घेणार आहोत.
आणि हे बघा इथे आता मिरचीसुद्धा छान अशी तळून झाले। इथे तुम्ही पाहू शकता मिरचीचा रंग हलकासा ब्राऊन झालेला आहे, म्हणजे इथे आपली मिरची छान अशी तळून झालेली आहे। आता ही मिरची आपण काढून घेऊया। आता ह्याच तेलामध्ये आपण कढीपत्तासुद्धा तळून घेणार आहोत। आता पोह्याचा चिवडा म्हणा किंवा कोणताही चिवडा आपण जेव्हा बनवतो त्यावेळेला कढीपत्ता भरपूर असा घालायचा, म्हणजे खूप छान चव येते चिवड्याला। आणि आता हे बघा इथे मी कढीपत्ता घातलेला आहे। कढीपत्तासुद्धा आपल्याला छान असं चुरचुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, छान असं क्रिस्पी करायचं आहे इथे आपल्याला कढीपत्ता। आणि हे बघा इथे आता कढीपत्तासुद्धा छान असा चुरचुरीत होईपर्यंत आपला तळून झालेला आहे, छान मस्त असा क्रिस्पी झालेला आहे कढीपत्ता। आणि तोही आता आपण पोह्यावर काढून घेणार आहोत। आणि हे बघा इथे आता आपले चिवड्यामध्ये लागणारे सर्व जिन्नस तळून झालेले आहेत। आता ह्या उरलेल्या तेलामध्येच आपण चिवड्याला छान अशी फोडणी देणार आहोत। तर 2 ते 3 चमचे पांढरे तीळ सुरुवातीला घातलेत, 2 चमचे मोहरी घातलेली आहे, 2 चमचे जिरं घातलेले आहे आणि 1 छोटा चमचा भरून आपण ह्यामध्ये हिंग घालणार आहोत। हिंग पण छान चिवड्याला टेस्ट येते। त्याचप्रमाणे आता 1 मोठा चमचा आपण हळद घालणार आहोत आणि ही छान अशी फोडणी आपण आधी 1-2 मिनटं चांगली परतून घेणार आहोत। खमंग अशी फोडणी झाली पाहिजे, जिरं मोहरी छान तडतडली पाहिजे। आणि ह्यामध्येच तेलामध्ये आपण 1-1.5 चमचा भरून एवढं मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व आपली फोडणी छान अशी झालेली आहे इथे आता। आणि ही झालेली फोडणी आता आपण पोह्यावरती घालून घेणार आहोत। गरम असतानाच आपण ही फोडणी पोह्यावर घालायची आहे। आणि आता हे सगळे जिन्नस आपण हे घातलेले आहेत ते आता छान असे आपण पोह्यामध्ये मिक्स करायचे आणि छान असा इथे आपला आता हा चिवडा तयार झालेला आहे। आता हे सगळं मिक्स करायचं आहे। सुरुवातीला आपण हे जेव्हा मिक्स करतो चिवडा त्यावेळेला तुम्हाला चिवड्याचा रंग हलकासा पांढरा दिसेल, पण जसं जसं चिवडा थंड होईल तसं पोह्याला चिवड्याला छान असा गडद पिवळा रंग येईल। आता हा चिवडा आपण चांगला मिक्स करून घेणार आहोत। जर तुम्हाला ह्यामध्ये हळदीचं प्रमाण थोडं कमी वाटलं तर तुम्ही वरून थोड्याशा तेलामध्ये अर्धा चमचा हळद घालून तीसुद्धा आपण वरून ह्यामध्ये घालू शकतो। मला थोडंसं हळदीचा रंग कमी वाटला म्हणून मी थोड्याशा तेलामध्ये अर्धा चमचा हळद घालून ती आता ह्यावरती घातलेले आहे। आणि आता हा तयार झालेला चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवायचा, म्हणजे छान असा चुरचुरीत आपला शेवटपर्यंत चिवडा राहतो आणि मस्त चविष्ट इथे आपला पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे। तुम्हाला आज आपण बनवलेल्या पातळ पोह्याची चिवड्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।